डॉक्टर म्हणून आपल्याला तर सगळेच ओळखतात. मी काही कोणी अशी स्पेशल किंवा भारी व्यक्ती नाही आहे. पण डॉक्टर श्रद्धा पुराणिक यामागची व्यक्ती नेमकी कशी आहे आणि ऑप्थल्मॉलॉजी क्षेत्र तुम्ही कसं निवडलं? फार विचार केला नव्हता, पण ऑप्थॅल्मॉलॉजी कदाचित माझ्या डेस्टिनीमध्ये होतं. आपल्या शरीरातला नॅचरल कॅमेरा डोळा हा नेमका कसा काम करतो त्याचे मूलतः 2 फंक्शन असतात. आणि हे आजकाल एवढं कॉमन का होत आहे? चष्मे लागण्याचं प्रमाण विशेषतः कोविडच्या काळानंतर वाढलेलं आहे. मग ह्या आजकालच्या डिजिटल युगात आपण आपल्या डोळ्यांची योग्य काळजी कशी घ्यायची? त्यांना स्क्रीन टाईम अवॉइड करणं शक्य नाही आहे, कारण ते त्यांचं ब्रेड अँड बटर आहे. मी जे सांगितलं ते छोटे छोटे बदल जर आपण केलेत ना, तर आपल्याला हा कसलाही त्रास होणार नाही. ऑप्टिशियन आणि ऑप्थल्मॉलॉजिस्ट मधला नेमका फरक काय? काही गोष्टी आहेत जे तुमचा डोळ्याचा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो. डोळ्यांना काही त्रास नसेल तरी आय चेकअप किती वेळाने करावं? हा रूल तुम्ही ऐकला असेल, 20-20-20. फक्त एक गोष्ट ग्लॉकोमाबद्दल लक्षात ठेवायची असेल तर ती कोणती सांगाल तुम्ही? काचबिंदूची जर काही लक्षणं तुम्हाला दिसली तर ताबडतोब तुमच्या नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या. कॅटरॅक असेल आणि सर्जरी पुढे ढकलली आपण तर काही धोका असतो का? या सगळ्यांपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुला सांगते. सर्जरीनंतर पुन्हा कॅटरॅक होऊ शकतो का? मोतीबिंदू होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण अगेन कॉन्टॅक्ट लेन्सेस की स्पेक्टॅकल्स कोणतं सेफ आहे जास्त? या बाबतीमध्ये ना टाईम मॅटर करतो. तुमच्या मते डोळ्यांसाठी सर्वात वाईट सवय कोणती? मग मात्र ती व्हिजन परत येईल नाही येईल, वी कॅनॉट गॅरंटी. हॅलो, नमस्कार. मी अश्विनी आणि तुम्ही बघत आहात बियॉन्ड डायग्नॉसिस, एक असा पॉडकास्ट जिथे आपण आरोग्यासंबंधी महत्त्वाच्या विषयांवरती तज्ज्ञांसोबत ओपन डिस्कशन करणार आहोत. असं म्हणतात की डोळे आहे तर जग आहे. पण आजकालच्या डिजिटल युगात मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप आणि एंडलेस स्क्रोलिंगमुळे आपण आपल्या डोळ्यांना सतत काम देत आहोत. मग आपल्या डोळ्यांची योग्य काळजी कशी घ्यायची? हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे पुण्यातील प्रसिद्ध ऑप्थल्मॉलॉजिस्ट डॉक्टर श्रद्धा पुराणिक. डॉक्टर पुराणिक यांना ऑप्थल्मॉलॉजी क्षेत्रात 15 वर्षाहून अधिक अनुभव आहे. त्यांनी भारतातील प्रतिष्ठित एम्स न्यू दिल्लीमधून MD पूर्ण केले आहे. नॅशनल, इंटरनॅशनल जर्नल्समध्ये त्यांचे रिसर्च पेपर सुद्धा प्रकाशित झाले आहेत. त्या सध्या पुणे हॉस्पिटलमध्ये सिनियर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे आणि मनोहर नेत्रालयमध्ये देखील कन्सल्टंट म्हणून सेवा देत आहे. मॅडम, तुमचं बियॉन्ड डायग्नोसिसमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद अश्विनी. तुझ्या या नवीन पॉडकास्टचा श्रीगणेशा माझ्या हातून व्हावा. आय एम सो लक्की. तुझे खूप खूप आभार की तू मला आज इथे बोलवलंस. अतिशय धन्यवाद. चांगला उपक्रम तू सुरू केलायस. मॅम, डॉक्टर म्हणून आपल्याला तर सगळेच ओळखतात. पण डॉक्टर श्रद्धा पुराणिक यामागची व्यक्ती नेमकी कशी आहे? आमच्या प्रेक्षकांना तुमच्या जर्नीबद्दल थोडंसं सांगा. मी काही कोणी अशी स्पेशल किंवा भारी व्यक्ती नाही आहे. एक डॉक्टर म्हणून सोडलं तर घरामध्ये मी एकदम आपली टिपिकल मराठी घरेलू बाई आहे. संसारामध्ये, मुलाबाळांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये रमलेली. माझ्या मते माझ्यामध्ये असं खूप स्पेशल असं काही नाही आहे. आणि ऑप्थल्मॉलॉजी क्षेत्र तुम्ही कसं निवडलं? फार विचार केला नव्हता, पण ऑप्थॅल्मॉलॉजी कदाचित माझ्या डेस्टिनीमध्ये होतं. 2 वेळेला मी ऑप्थॅलचं सीट नाकारून बाहेर चालले आले, परत परीक्षा दिल्या. परंतु तरीसुद्धा शेवटी ऑप्थॅलच मला असं वाटतं डेस्टाईन्ड होतं. म्हणून मग मी ते केलं. डॉक्टर, आजकाल आपण मोबाईलने फोटो काढताना कॅमेराचा फोकस, लेन्स, मेगापिक्सल ह्याबद्दल खूप चर्चा करतो. पण आपल्या शरीरातला नॅचरल कॅमेरा डोळा हा नेमका कसा काम करतो? आपल्या प्रेक्षकांना समजेल अशा भाषेत तुम्ही थोडंसं सांगा. तर अश्विनी, तू एकदम छान उपमा दिली आहेस डोळ्याला, की डोळा हा आपल्या शरीरातला बेसिकली नॅचरल कॅमेरा आहे. त्याचे मूलतः 2 फंक्शन असतात. पहिलं म्हणजे समोर जेही दिसतंय त्याची एक इमेज फोकस करून डोळ्याच्या रेटिनावर म्हणजे पडद्यावरती तयार करायची. ओके. आणि दुसरं म्हणजे ही इमेज मग कॅरी होते संदेशासारखी मेंदूकडे. त्यामुळे मग मेंदूला समजतं की आपण काय बघतोय, कुठला रंग बघतोय, आपल्यासमोर जे ऑब्जेक्ट किंवा व्यक्ती आहे तो हालचाल करतोय का. या नुसत्या दृष्टीच्या फंक्शनशिवाय पण डोळ्याला बाकीची पण कामं असतात. जसं की शरीराला बॅलन्स करणं किंवा 2 आपण 3D मूव्ही बघतो की नाही, Right. तेव्हा डेप्थ आपल्याला कळते. ती दोन्ही डोळे एकत्र काम करतात. त्यामुळे हे डेप्थ परसेप्शन आपल्याला पॉसिबली दिसू शकतं. ओके. तिसरी एक गोष्ट असते की कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी. समजा हा एक पांढरा कागद आहे आणि हा दुसरा पांढरा कागद आहे. तर यांच्यामधलं कॉन्ट्रास्ट आणि ते उठून दिसणं, एक कागद वेगळा करू शकणं, हे सुद्धा डोळ्यांचं एक एकदम मायनर फंक्शन आहे.
आहे. हं, हं, हं. तिसरं आणि अजून महत्त्वाचं की डोळ्यांना रंग समजतात, पण त्याबरोबरच डोळ्यांना ब्राईटनेस कळतो. सो ओके. ब्राईट सेन्सिटिव्हिटी इज अल्सो अ फंक्शन ऑफ आय. सो हे सगळे हं, हं, आपल्या हं. डोळ्याची कामं आहेत. ओके. आजकाल अगदी लहान मुलांना चष्मा लागतोय आणि पॅरेंट्सचं पहिलं रिएक्शन असतं, की एवढ्या लहान वयात ह्यांना नंबर कसा काय? मग आणि हे आजकाल एवढं कॉमन का होत आहे? अच्छा, हे चष्मे लागण्याचं प्रमाण विशेषतः कोविडच्या काळानंतर वाढलेलं आहे. बरोबर. याचे ना मला असं वाटतं 2 फॅक्टर्स 2 रिझन्स आहेत, हं, हं. की पहिला म्हणजे मुलांची ना आउटडोअर ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे. बरंच. म्हणजे बाहेर हं. जेवढ्या मोकळ्या मैदानामध्ये पहिले आपल्या लहानपणी आपण खेळत होतो, तेवढी आजकालची मुलं खेळत नाही. आणि दुसरा त्यापेक्षा प्रॉब्लेम महत्त्वाचा म्हणजे, की मुलांचा स्क्रीन टाईम वाढलाय. सो हे 2 कारणं आहेत, हं. की जेणेकरून वाढीच्या वयामध्ये मुलांना चष्मा लागतो. आणि चष्मा लागणं ही बाऊ करण्यासारखी किंवा सोशल टॅबू हं, हं. असण्यासारखी गोष्ट आता राइट. राहिलेली नाहीये. हो. फ्रँकली तुला सांगू तर पालकांनी ही गोष्ट ॲक्सेप्ट करायला पाहिजे. एक रेग्युलर आय चेकअप मुलांचं ठेवायला हं, पाहिजे हं, हं. आणि जर का चष्मा असेल, तर तो अवश्य वापरायला हवा. हं, कारण हं, हं, त्याचे हं. 2 दुष्परिणाम न वापरल्यामुळे होऊ शकतात. पहिलं म्हणजे तो नंबर वाढत जाऊ शकतो, मुलांना डोकं राइट. दुखू शकतं, मुलं हं, हं, हं. अभ्यासात मागे पडू शकतात. हं, हं, हं. आणि दुसरं म्हणजे साधारण मी तुला सांगते वयोवर्ष 6 ते 8 या हं, हं, हं. वयोगटापर्यंत आपल्या डोळ्यांपासून मेंदूपर्यंत एक गुंतागुंतीचं नेटवर्किंग चालू असतं. एकदा का हे नेटवर्क हं, पक्कं हं, हं. झालं, की डोळे जरी कितीही नॉर्मल असतील, तरी आपल्याला व्हिजन कमी असते. सो ओके. म्हणून या वयामध्ये जर चष्मा असेल आणि तो हं, लावला हं, हं. गेला नाही, तर लेझी आय किंवा अम्ब्लायोपिया होण्याची शक्यता ओके. वाढते. हं, आणि हं, हं. अम्ब्लायोपिक मुलांमध्ये मग पुढे जाऊन करियर ऑप्शन्स कमी होतात किंवा ओके. मग ओव्हरऑलच त्यांना हं. हेल्थ वाईज अभ्यासात कमी. हेल्थ वाईज ती लोक मागे हं, पडतात. हं, हं, हं. सो चष्मा जर असेल तर माझी पालकांना अतिशय हं, कळकळीची हं, हं. विनंती आहे, की प्लीज तुम्ही आहे तो चष्मा लावा. इनफॅक्ट ओके. प्रत्येक हं, हं. ड्रेसवर मॅचिंग चष्मा बनवायलाही काही हरकत नाहीये. लेट देम एन्जॉय देअर चष्मा. हे खूपच छान सांगितलं तुम्ही. म्हणजे आवडीने सुद्धा घालतील मुलं. हां, हं. म्हणजे आजकालचे पेरेंट्स तसं अफोर्ड पण करू शकतात. राइट. ठीक आहे. आपण चष्म्याचा नंबर म्हणतो, पण प्रत्येक नंबर काही सारखा नसतो. आपण मुलांच्या बाबतीत बोललो, जसं त्यांना मायोपिया होतो. पण मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि प्रेसबायोपिया हे टाइप्स ऑफ व्हिजन प्रॉब्लेम्स आहे. ओके. तर ह्यामध्ये नेमका फरक काय आहे आणि हे का होतात? तर मायोपिया या कंडिशनमध्ये काय होतं, की एखाद्या व्यक्तीला मायनस नंबर लागतो. म्हणजे जवळचं छान दिसतं, परंतु दूरचं त्याला दिसायला ब्लर असतं. आणि हं. हायपरमेट्रोपिया म्हणजे ही इमेज गडबड पडल्यानंतर त्यांना जवळ आणि दूरचं दोन्ही अंधुक दिसत राहतं. हं. ह्या ज्या आहेत या दोघांना मायोपिया किंवा हायपरमेट्रोपियाला रिफ्रॅक्टिव्ह एरर असं म्हणतात. पण आणि एक समस्या असते जी ॲक्चुअली समस्या नाही, ती वयोमानानुसार हं, येणारी हं. एक आपण म्हणूया फिजिओलॉजिकल वयोमानानुसार आपण म्हणूया की येणारी एक कंडिशन प्रत्येकालाच आहे, येते. जी प्रत्येकाला येते. हं. त्याला आम्ही म्हणतो प्रेसबायोपिया म्हणजे ओके. 40शी नंतर लागणारा चष्मा. तर 40शी नंतर आपल्या डोळ्यांमध्ये जी ऑटो फोकस करण्याची क्षमता असते, ती हळू कमी होते आणि मग जवळचं दिसण्यासाठी त्रास होतो. मग त्या केसमध्ये प्लस नंबरचा चष्मा सगळ्यांनाच ऑलमोस्ट सगळ्यांनाच वापरावा लागतो. याला प्रेसबायोपिया म्हणतात. प्रेसबायोपिया म्हणजे डोळे कमजोर होणे नाही. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. जसं की केस पांढरे होतात किंवा स्किनला ओके. हं, हं. सुरकुत्या येतात तसंच. ही प्रेसबायोपिया कोणी अव्हॉइड करू नाही शकत. ही 40शी नंतर येतेच वय सगळ्यांना वाढणं एक्सपेक्ट कुणीच अव्हॉइड करायची. करू हं. शकत नाही. ओके. पूर्वी आई म्हणायची, की जास्त टीव्ही बघू नका, डोळे खराब होतील. पण आजकाल टीव्ही नाही तर मोबाईल, ऑफिसमुळे 7-8 तास लॅपटॉपवर काम, टॅबलेट ह्या सगळ्यांचा वापर चालू आहे. मग ह्या आजकालच्या डिजिटल युगात आपण आपल्या डोळ्यांची योग्य काळजी कशी घ्यायची? बरोबर आहे अश्विनी. हं, आपण लहान मुलांबद्दल बोललो, की लहान मुलांना जास्त स्क्रीन टाईममुळे चष्मा लागू शकतो हं. आणि जो की नंबर लवकर वाढू शकतो. आता आपण बोलूया मोठ्या माणसांबद्दल, ज्यांचं ऑलरेडी शरीराची वाढ पूर्ण झाली आहे, परंतु त्यांना स्क्रीन टाईम अव्हॉइड करणं नाहीये शक्य शक्य. नाहीये, कारण ते त्यांचं ब्रेड एंड बटर आहे. तर मी असं तर नाही सांगू शकत, की तुम्ही अजिबातच लॅपटॉप, मोबाईल बघू नका. पण त्यात ना आपण काही जर नियम पाळले, तर आपले डोळे आपण चांगले ठेवू शकतो. जसं की हा रूल तुम्ही ऐकला असेल 20-20-20 म्हणजे आपलं काम स्क्रीनवरती करत असताना दर 20 मिनिटांनंतर आपण 20 फूट लांब अशा वस्तूकडे 20 सेकंदासाठी बघायचं. सो काय होतं जेव्हा डोळे दूर बघतात, तेव्हा डोळ्यांना
आराम मिळतो किंवा ते रिलॅक्स होतात आणि 20 सेकंदासाठी मग तुम्ही कुठेही बघा, जसं की तुमच्या ऑफिसच्या खिडकीतनं बाहेर हं. दिसणारी बिल्डिंग किंवा ओके. एखादी कार किंवा कुठलीशी झाडं ही अवश्य बघा. त्याशिवायच छोटे-छोटे बदल तुमच्या पोश्चरमध्ये करायला पाहिजे. जसं की तुम्ही लॅपटॉपवर काम करता आहात, तर लॅपटॉप डोळ्याच्या सरळ लेव्हलला न ठेवता तो किंचित खाली हवा. ओके. म्हणजे डोळ्यांच्या पापण्या डोळे झाकून ठेवतात आणि डोळे कोरडे पडत नाही. आणि त्याशिवाय आपल्याला बसताना आपली मान, पाठ, एल्बो आणि मनगट यांची पण काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की जसं आता मनगटाला आणि ढोपराला आपल्याला दोघांनाही सपोर्ट देणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी नाही पाळल्या तर काही प्रकारची लक्षणं सगळ्यांमध्ये दिसू शकतात. जसं की डोळे लाल होणे, कोरडे होणे, एंड ऑफ द डे थकवा येणे, डोकं दुखणे, मळमळल्यासारखं होणे, ब्राईट स्क्रीन खूप जर असेल तर निश्चितच डोकं दुखतं. शिवाय आपण जेव्हा स्क्रीनवर काम करत असतो तेव्हा आपण ब्लिंक करायला विसरतो. तर आवर्जून आपण ब्लिंकिंग करतोय की नाही वेळेवरती आणि हे बघायला पाहिजे. सो याला आम्ही कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतो. पण मी जे सांगितलं ते छोटे-छोटे बदल जर आपण केलेत ना, तर आपल्याला हा कसलाही त्रास होणार नाही. आणि लहान मुलांच्या बाबतीत एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे पीडियाट्रिक्सची जी असोसिएशन आहे IAP यांनी काही गाईडलाईन्स स्क्रीन टाईमसाठी लहान मुलांना सांगितलेल्या आहेत. जसं की जर मूल 2 वर्षाच्या खाली असेल तर अजिबात स्क्रीन टाईम नाही, 0. आणि 2 ते 5 वर्षाचं मूल जर असेल तर मॅक्सिमम रोज 1 तास स्क्रीन टाईम. सो अशा प्रकारे काही गाईडलाईन्स आहेत ज्या आपणही पालक म्हणून फॉलो केल्या पाहिजेत. आपल्यापैकी बरेच जणांना नंबर चेक करायचा असेल तर थेट आपण ऑप्टिशियनकडे जातो आणि चष्मा बनवून घेतो. पण ऑप्टिशियन आणि ऑप्थल्मॉलॉजिस्ट मधला नेमका फरक काय आहे? ऑप्टिशियनकडे जाऊन नंबर चुकीचा हं, चेक हं. होतो असं काही नसतं. ओके. ऑप्टिशियन अर्थातच नंबर बरोबरच हं, हं. काढत असतील. परंतु काही गोष्टी आहेत जे तुमचा डोळ्याचा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो. हं, हं. बऱ्याच वेळेला काय असतं, की उदाहरणार्थ डोळ्याचं प्रेशर चेक करणे, डोळ्याचा पडदा म्हणजे रेटिना बघणे, इतर काही आजार डोळ्यामध्ये सुरू झालेत का, ते बघणे, हे तुमचा डॉक्टर तुम्ही न सांगता सुद्धा आपोआप करत असतो. कारण डोळ्याच्या बाबतीत म्हणायला गेलं तर बरेच आजार आधी सुरू होतात आणि त्याची लक्षणं पेशंटला नंतर दिसायला ओके. लागतात. सो म्हणून ही काय म्हणूया आपण हे आजार वेळेमध्ये तुमचा डॉक्टर पकडू शकतो. पण ऑप्टिशियनकडे ते अनफॉर्च्युनेटली शक्य होत नाही. ओके. म्हणून मी असं हं, हं. म्हणेन, की 40शी नंतर तर हमखास सगळ्यांनी ॲन्युअली एकदा डोळे डॉक्टरकडनं चेक करून घेणं हितावह आहे. म्हणजे नंबरसाठी फक्त ऑप्टिशियनकडे जावं आणि बाकीचे जर तुम्हाला काही सायन्स दिसत असेल तर वर्षातून ऑप्थल्मॉलॉजिस्टकडे एकदा जावं. हं. वर्षातून एकदा वर्षातून एकदा ऑप्थल्मॉलॉजिस्टकडे जावं. डोळ्यांना काही त्रास नसेल तरी आय चेकअप किती वेळाने करावं? म्हणजे लहान मुलांना जसं तुम्ही सांगितलं, परत तरुणांना आणि ज्येष्ठ नागरिकांना काही वेगळ्या रिकमेंडेशन्स आहेत का? काही त्रास नसेल तर मला असं वाटतं हं, हं. विशेषतः लहान मुलांमध्ये जोपर्यंत ते वयात येत नाही तोपर्यंत आणि 40शी नंतरच्या लोकांमध्ये ओके. एक ॲन्युअल फॉलोअप ठेवावं. बरं असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. कधी-कधी वर्षभराने नाही जमलं तर 1.5-1 वर्षाने सुद्धा आपण जाऊ शकतो. आणि लहान मुलांच्या बाबतीत एक चांगली गोष्ट हल्ली आहे, की शाळांमध्ये पण त्यांची थ्रू आउट एक तपासणी हं, होत हं. असते. थरो चेकअप ओके. होत असतं. ज्यामध्ये पण आणि बऱ्याच वेळेला शिक्षक पण पालकांना सांगतात, की तुमच्या पाल्याला दिसत नाहीये किंवा कदाचित दिसण्यामध्ये अडथळा असू शकतो, तर तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जा. सो ह्या गोष्टींकडे पण पालकांनी लक्ष द्यायला हवंय. ओके. डोळ्यांचा नंबर हा फक्त डोळ्यांच्या आरोग्याचा एक भाग आहे. पण आजकाल असे आजार आहे जे की चेक नाही केले तर दृष्टी जाण्यासारखं पण होऊ शकतं. त्यातच एक ग्लुकोमा म्हणून एक आजार आहे, जो एवढा जागृत नाहीये. तर ग्लुकोमा म्हणजे नेमकं काय? ग्लॉकोमा हं. किंवा काचबिंदू हा एक आपण म्हणूया सायलेंट किलर आजार आहे. म्हणजे यामध्ये पेशंटला काहीही लक्षणं सुरुवातीला दिसत हं, नाहीत. पण तुम्ही जर रुटीन चेकअपला गेलात तर डॉक्टरला त्याविषयी शंका येऊ शकते. बाय द टाईम पेशंटच्या लक्षात येतं, की मला काहीतरी हं. दिसायला कमी झालंय किंवा त्रास होतोय, तोपर्यंत ऑलरेडी 40% ते 50% नजर ही गेलेली असते. दृष्टी ही कमी झालेली असते. सो ग्लॉकोमा म्हणजे बेसिकली काय ते आपण जाणूया. याच्यामध्ये ना डोळ्याला तुम्ही असं इमॅजिन करा, की एक पाण्याने भरलेला फुगा आहे आणि त्याच्यामध्ये त्या पाण्याचं एक इंटरनल प्रेशर असेल. तसं डोळ्यामध्ये पण पाणी आहे आणि त्या पाण्याचा आतून एक बाहेरच्या बाजूला प्रेशर असतं. जसं ब्लड प्रेशर असतं आपलं राइट. तसं. सो हे प्रेशर वाढतं. हे त्याचं पहिलं काय म्हणूया आपण
साईन. साईन आहे. दुसरं आहे, की ह्या सतत वाढलेल्या प्रेशरमुळे डोळ्याची जी नस असते, जी मी तुला सांगितलं, की डोळ्यापासून मेंदूपर्यंत संदेशवहनाचं काम करते. या नसेचे जे न्यूरॉन्स किंवा पेशी असतात, हं, हं. त्या हळू मरायला लागतात. ओके. त्यांचा ब्लड सप्लाय कमी होतो आणि तिसरी गोष्ट होते, की सेंटरचं जे आहे ते तर पेशंटला नीट दिसतं, पण आजूबाजूची व्हिजन हळू कमी होत जाते आणि हं. हे जे सुरुवातीचं लक्षण आहे, हे लवकर पकडलं जात नाही. ओके. त्यामुळे ह्या 3 लक्षणांनी आपण ग्लॉकोमा किंवा काचबिंदूला डिफाईन करू शकतो. अं, काचबिंदूमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की काचबिंदूमुळे एकदा गेलेली नजर आपल्याला परत मिळत नाही. ती नजर तुमचा डॉक्टर परत आणून देऊ शकत नाही. फार तर ओके. जेवढी नजर आता शिल्लक राहिली आहे, ती टिकवण्यासाठी औषधं किंवा बाकीचा उपचार करू शकतो. पण एकदा नजर गेली, की ती परमनंटली जाते. सो ओके. म्हणून काचबिंदूविषयी अवेअरनेस जास्त महत्त्वाचा आहे. डोळ्याचा प्रेशर नॉर्मल असेल तरी ग्लुकोमा होऊ शकतो का? क्वचित केसेसमध्ये नॉर्मल टेन्शन ग्लॉकोमा होतो, पण या गोष्टीची इतकी काळजी करायची आपल्याला गरज नाही. हं. म्हणजे इट्स व्हेरी रेअर. कोणत्या लोकांनी ग्लुकोमासाठी नियमित तपासणी केली पाहिजे? ग्लॉकोमा अंदाजे 2.5 ते 5% जनरल पॉप्युलेशनमध्ये आढळून येणारा आजार आहे. सो काही वेळेला काही लोक ग्लॉकोमासाठी जास्त रिस्कमध्ये असतात. जसं की पहिले ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीज आहेत ते. त्यानंतर 40शी नंतर ऑटोमॅटिकच ग्लॉकोमा होण्याची रिस्क वाढते. पुढचा टॉपिक आहे की डोळ्याला जर काही मार लागला असेल किंवा आपल्याला फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल. आजकालची जी हं. 40शी-50शी जी जनरेशन आहे ना, ती प्रचंड जागरूक आहे. त्यांना माहीत ओके. असतं की त्यांची आई-वडील कुठल्या आजाराने आंधळे झाले. त्यामुळे ते डेलिबरेटली येऊन आम्हाला सांगतात आणि तशा दृष्टीने चेकअप करून घेतात. ही खूपच चांगली किंवा स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि अजून एक फॅक्टर आहे त्याच्यामध्ये, की जर डोळ्याचा मायनस नंबर जास्त असेल, मायोपिया आपण जे बोललो हं, ना, हं. तर येस. तो जर जास्त असेल, तर त्या केसेसमध्ये पण ग्लॉकोमा होण्याची रिस्क वाढते. ग्लुकोमाची सुरुवातीची लक्षणे कशी टेस्ट केली जातात? म्हणजे त्याचा काही पेनफुल असतात का त्या टेस्ट? नाही, अजिबात पेनफुल नसतात. डोळ्याचं प्रेशर एक नॉन कॉन्टॅक्ट टोनोमेट्री म्हणजे नुसता हवेचा एक झोत येतो आणि तुमचा डॉक्टर तुमच्या डोळ्याचं प्रेशर बघतो. जसं की झुळूक येते ना वाऱ्याची, ब्लो केलं राइट. हां. तेवढंच त्याला काही पेन होत नाही. ओके. आणि दुसरी एक टेस्ट असते ज्याच्याने मी तुला म्हटलं ना, की फील्ड ऑफ व्हिजन म्हणजे मला जे दृष्टीचं क्षेत्र दिसतंय ते राइट. हां. कमी-कमी होतं. तर हे ना सॉफ्टवेअरद्वारे टेस्ट केलं जातं. याला ओके. पेरिमेट्री नावाची एक सिंपल टर्म आपण वापरू शकतो. सो पेरिमेट्री करायला सांगितली म्हणजे काय, तर अक्षरशः तुला मी सांगते, की हा व्हिडिओ गेमसारखा इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम आहे. तुला कसं व्हिडिओ गेममध्ये काय म्हणतात त्याला बदक दिसला, की हं, आपण हं. गन शूट करतो. राइट. तसं इथे एक काजवा चमकल्यासारखा लाईट दिसला, की आपल्याला ट्रिगर दाबायचा गेम आहे. खेळायची. इतकं 15 मिनिटासाठी आपल्याला गेम खेळायचा आहे. जे लोक भरभर गेम खेळतात त्यांची मग ती टेस्ट 5 ते 7 मिनिटात पण आटपते. ओके. ग्लुकोमा झाला की सर्जरी ही फिक्सच असते का? असं काही नाहीये. ग्लॉकोमासाठी साधे-साधे आय ड्रॉप्स आता अवेलेबल आहेत आणि त्याने काय होतं, की ते प्रेशर इतर आपल्या एज आणि सेक्स मॅच पॉप्युलेशनच्या प्रमाणे कंट्रोलमध्ये ठेवायला तुमच्या डॉक्टरला मदत होते. सो हे साधे आय ड्रॉप्स टाकत राहिलं, तर आपला ग्लॉकोमा कंट्रोलमध्ये राहतो. होतं काय माहिती का अश्विनी, जेव्हा आपल्याला एखाद्या आजाराचा काही त्रास होत नसेल, तर आपण ना मेडिसिन्स किंवा फिजिओथेरपी म्हण किंवा औषधं जे काय असेल, ते करण्यासाठी टाळाटाळ करतो किंवा कंटाळा करतो. तर तसं मात्र राइट. आपल्याला करायचं नाहीये. तुम्हाला जर ड्रॉपची ॲलर्जी आली किंवा तुम्हाला ड्रॉप टाकायला जमत नाहीये, तर प्रामाणिकपणे ही गोष्ट तुम्ही तुमच्या नेत्रतज्ञांना सांगा. म्हणजे मग ते तुम्हाला डोसेस वगैरे ॲडजस्ट करून देतील. राइट. ज्या क्वचित काही पेशंट्समध्ये ज्यांच्यामध्ये खूप सारी ड्रॉप्स किंवा औषधं देऊन सुद्धा डोळ्यातलं प्रेशर आणि हा काचबिंदू कंट्रोलमध्ये होत नाही, त्यांच्यासाठी काही प्रकारच्या सर्जरीज केल्या जातात. पण त्याही आता अ, अतिशय अद्ययावत अशा झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचाही बाऊ करण्याची आपल्याला आता गरज राहिलेली नाहीये. जर आज आपल्या प्रेक्षकांना फक्त एक गोष्ट ग्लुकोमाबद्दल लक्षात ठेवायची असेल, तर ती कोणती सांगाल तुम्ही? काचबिंदूची जर काही लक्षणं तुम्हाला दिसली, तर ताबडतोब तुमच्या नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या किंवा 40शी नंतरच्या रुटीन फॉलोअपमध्ये सुद्धा हा आजार 100% पकडला जाऊ शकतो. आता वय वाढल्यानंतर डोळ्यांमध्ये होणाऱ्या बदलीकडे आपण वळूया. सर्वात बेसिक प्रश्न, कॅटरॅक्ट म्हणजे नेमकं काय? असं म्हणतात, की डोळ्यात पडदा येतो. पण नेमकं डोळ्यात काय होतं?
आपल्या डोळ्यांमध्ये एक नॅचरल लेन्स आहे. मी तुला सांगितलं ना, की राइट. कॅमेराची कशी लेन्स हो. असते, तशी डोळ्यांमध्ये पण एक नॅचरल लेन्स आहे. ही लेन्स काही स्पेसिफिक प्रोटीन्सनी बनलेली असते आणि त्यामुळे त्यांची बनावट अशी असते, की मुळात ही लेन्स ट्रान्सपरंट आहे, ओके. पारदर्शक आहे. सो कालांतराने काय होतं, जसं वय वाढतं, तसं ह्या प्रोटीन्सचं विघटन होतं आणि ही लेन्स जी पहिले पारदर्शक होती, ती गढूळ किंवा फॉगी होते. त्याला आपण कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू असं म्हणतो. मोतीबिंदू होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण अगेन की हे वयामुळे, वाढत्या वयामुळे होणारा आजार आहे हा. मोतीबिंदू क्वचित प्रसंगी तरुण लोकांनाही होतो, ज्यांना लाँग टर्मसाठी काही विशिष्ट औषधांचा वापर करावा लागलाय. त्या लोकांमध्ये किंवा काही प्रकारच्या संधिवातांमध्ये एखाद्याला जर इलेक्ट्रिक शॉक लागला असेल हेवी, तरीसुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो. काही ओके. काही वेळेला डायबिटीज परत आला. मधुमेह सगळीकडे परत येतोय. डायबिटीज जर असेल, हं, मधुमेह जर असेल, तर मोतीबिंदू मुळात कमी वयात होतो आणि जर तो झाला असेल, तर तो पटपट वाढतो. ठीक आहे. सो कॅटरॅक्टची सुरुवातीची लक्षणे कोणती? मोतीबिंदूमुळे किंवा कॅटरॅक्टमुळे होतं काय, की हळू दिसायला कमी होतं. ओके. अचानक एका रात्रीत नजर गेली असं होत नाही आणि या प्रोसेसमध्ये ना पेन नसतं. हे पेनलेस लॉस ऑफ व्हिजन असतं. काही वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये ना पेशंटचा चष्म्याचा नंबर वारंवार बदलतो आणि कितीही ओके. वेळा बदलला तरी समाधान होत नाही. हं, हं. पुढची एक गोष्ट असते जी आजकालच्या काय म्हणूया आपण ना, खूप साऱ्या व्हेइकल्सच्या जमान्यामधली आहे, की समोरच्या गाडीच्या लाईटाचा संध्याकाळी ड्रायव्हिंग करताना त्रास होतो. हे एक मेन लक्षण आहे, की ज्याच्यामुळे पेशंट डॉक्टरपर्यंत पोहोचतो आणि मग ओके. कॅटरॅक्टचं निदान होतं. जर कॅटरॅक्ट असेल आणि सर्जरी पुढे ढकलली आपण, तर काही धोका असतो का? पहिलेच्या काळामध्ये असं म्हणायचे, की मोतीबिंदू पिकल्यानंतरच सर्जरी राइट. करा. हं. परंतु आता तसं राहिलं नाहीये. आजकालची जी पिढी आहे, अ, अगदी 60, 65, 70 वर्षाचे आजोबा जरी असले, तरी त्यांना त्यांच्या दृष्टीची तितकीच गरज आहे, जितकी त्यांच्या आय-टीमध्ये काम करणाऱ्या मुलाला आहे. ओके. सो एक व्हिज्युअल परफेक्शन जे पाहिजे ना, ते प्रत्येकाला आता डिमांडेड आहे. दुसरी गोष्ट, जर मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यामध्ये अनफॉर्च्युनेटली उशीर झाला, तर बऱ्याच वेळेला काय होतं, हा मोतीबिंदू कडक होतो. आपण फेको इमल्सिफिकेशन बद्दल ओके. बोलूया. म्हणजे इट इज अ काइंड ऑफ अल्ट्रासाउंड एनर्जी, जी आम्ही हा मोतीबिंदू आतल्या डोळ्यामध्ये इमल्सिफाय करायला, म्हणजे विरघळवून त्याला बाहेर काढायला वापरतो. आता ही एक अल्ट्रासाउंड एनर्जी आहे. अल्ट्रासाउंड आपण केलं असेल ना कधी राइट. सोनोग्राफी, हो. त्या प्रकारची ही एनर्जी आहे. तर जर हा मोतीबिंदू लवकर आपण ऑपरेट करून घेतला, तर तो मऊ असतो किंवा काढण्यासाठी एनर्जी कमी लागते. ऑन द हं. कॉन्ट्ररी, जर तो आपण जास्त वेळ सर्जरी पुढे ढकलली तर कडक होतो. आता तू मला सांग, की एक खडू आहे. खडू तोडायला मला कमी ताकद लागेल. पण जर तेच तू मला दगड तोडायला सांगितलास, तर मला त्याच्यासाठी जास्त शक्ती वापरावी बरोबर. लागेल आणि ही जी एक्सेस एनर्जी असते, हिचा परिणाम त्या नाजूकशा डोळ्यावर होतो. त्याला एक थर्मल बर्न किंवा सूज येणे असे काही प्रकार होऊ शकतात. सो ओके. असंच करायला हवंय, की जर मोतीबिंदू असेल, तर तो लवकरात हं. लवकर काढून टाकणं हे तुमच्या रिकव्हरीच्या दृष्टीने फायद्याचं आहे. बरोबर. क्वचित प्रसंगी हे डोळ्यामध्ये राहिलेले मोतीबिंदू फुटतात सुद्धा आणि एकदा का मोतीबिंदू फुटला, की आपण आधी ग्लॉकोमाबद्दल बोललो ना, तो राइट. ग्लॉकोमा पण होतो आणि मग मात्र ती व्हिजन परत येईल, नाही येईल, वी कॅनॉट गॅरंटी. लाईफस्टाईल, डायबिटीज, स्मोकिंग, अल्कोहोल ह्यानी कॅटरॅक्ट होण्याची शक्यता जास्त वाढू शकते का? हो, अर्थातच वाढू शकते. आजकाल मी बघतेय ॲज अ डॉक्टर, मागच्या स्पेशली 8 ते 10 वर्षांमध्ये मधुमेह हा खूप लवकर होतोय. म्हणजे राइट. पहिलेच्या जनरेशनपेक्षा खूप अलीकडेच 30शी-40शीतच लोकांना डायबिटीज होतोय. सो तुम्हाला माहिती आहे का, की भारत ही आता मधुमेहाची राजधानी बनला आहे. राइट. इंडिया हॅज बिकम कॅपिटल ऑफ डायबिटीज. या मेटॅबॉलिक डिसीजमुळे काय होतं, की लवकर शरीरामध्ये ना वेगवेगळे झीज सारखे बदल व्हायला लागतात आणि ओके. त्यामुळे डायबिटीज शिवाय पण काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे लवकर मोतीबिंदू होऊ शकतो. जसं की लाँग रनसाठी अल्ट्रा व्हायोलेट लाईट जो असतो ना, लाँग ओके. टर्मसाठी अल्ट्रा व्हायोलेट लाईटचा जो एक्सपोजर असेल, तर मग मोतीबिंदू लवकर होऊ शकतो. आणि आपण जे प्रोसेस्ड फूड्स खातो आणि हो. जीवनसत्वांचा आता हल्ली म्हणजे अभावच झालेला आहे. भरपूर. फळं, भाज्या वगैरे. तर हे सगळं नसणं सुद्धा कधी-कधी आपल्या डिजनरेशनला किंवा शरीराच्या झिजेला कारणीभूत होऊ शकतं. कॅटरॅक्टच्या सर्जरीनंतर किती दिवस आराम केला पाहिजेल? किती दिवसांनी आपण टीव्ही, मोबाईल लगेच पुस्तकं वाचू शकतो?
कॅटरॅक्ट सर्जरी नंतर हल्ली फारशा आरामाची गरज नसते, ओके. कारण भूल किंवा सर्जरी ह्या सगळ्या गोष्टी आता खूप सोप्या झाल्या आहेत. हम्म. फक्त काही काही पथ्य असतात जी तुमचा डॉक्टर तुम्हाला सांगतो. उदाहरण सांगते मी तुला, की डोळ्यामध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही. तुम्हाला जर गॉगल काळा किंवा पांढरा दिला असेल तर तो कंटिन्यू वापरायचा. ओके. आणि जशी जशी आय ड्रॉप्स डॉक्टरनी सांगितली ती त्यांच्या सल्ल्याने वापरायची. ओके. अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता, टीव्ही बघू शकता किंवा तुमच्या कामाला जाऊ शकतात. फक्त एक गोष्ट मी रिकमेंड करेन, की जवळचं जे काम असतं जसं की वाचन, मोबाईल बघणे वगैरे, हम्म. या गोष्टी पहिल्या काही दिवसामध्ये टाळाव्यात, ओके. जेणेकरून डोळ्यांना आराम मिळेल. सर्जरी नंतर पुन्हा कॅटरॅक्ट होऊ शकतो का? नाही, एकदा सर्जरी झाल्यानंतर परत मोतीबिंदू होत नाही. कारण आपण तो बाहेर काढून टाकला आणि त्याच्या जागी कृत्रिम लेन्स किंवा कृत्रिम भिंगारोपण केलं. सो ते फार फार तर त्या लेन्सच्या पाठीमागे थोडाफार आम्ही ज्याला कचरा म्हणतो ओके. तसा येऊ शकतो. पण तोही आपण लेझर केलं तर तोही चालला जातो. परत परत मोतीबिंदू होत नाही. ओके. स्मॉल प्रोसिजर असते एक ती फक्त कदाचित सर्जरी नंतर कचरा काढण्यासाठी वापरली करू जाते. शकतो करेक्ट, आपण. करेक्ट. कॅटरॅक्ट आणि ग्लॉकोमा ह्या दोघांमध्ये काय फरक आहे नेमका? कॅटरॅक्ट आणि ग्लॉकोमामध्ये दोघांमध्येही दृष्टी कमी होते. अश्विनी, पण एकच गोष्ट ॲज अ ले पर्सन आपण लक्षात ठेवायची आहे, की मोतीबिंदूमुळे जी विजन लॉस माझा जो झालाय तो राईट. रिकव्हर होणार आहे. पण ग्लॉकोमा किंवा काचबिंदूमुळे जर एकदा का विजन लॉस झाला तर तो परत येणार नाही. ओके. ही एक मला असं वाटतं दोन. मेजर गोष्ट आहे हम्म. जी सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी. ओके. आजकाल अनेक प्रकारचे लेन्स उपलब्ध आहे. साध्या माणसाने नेमकं कोणत्या लेन्स निवडायच्या? म्हणजे लेन्स महाग आहे तर त्या चांगल्या असं म्हणायचं का? नाही, असं काही नसतं. एखाद्या कंपनीने एखादी गोष्ट एका जिवंत माणसाच्या डोळ्यामध्ये टाकायला बनवली असेल, तर ती स्वस्त असू देत की महाग, अर्थातच काहीतरी क्रायटेरिया फॉलो झाले असतील. राईट. समजलं? सो लेन्सेस मधले प्रकार जर समजून घ्यायचे ना, तर मी तुला अ, लोकांच्या समजुतींप्रमाणेचे प्रकार आधी एक्सप्लेन करते. इंडियन की इम्पोर्टेड. ओके. सो इम्पोर्टेडच लेन्स घातली की छान दिसेल असं नसतं. इंडियन लेन्सेस पण आता आपलं आहे ना मेक इन इंडिया, राईट. त्याप्रमाणे खूप छान क्वालिटीच्या लेन्सेस आपल्याला भारतामध्ये सुद्धा मिळायला लागलेल्या आहेत. ओके. बेसिकली एक लक्षात घ्या, की लेन्सवर अवलंबून नाहीये की मला ॲज अ पेशंट किती दिसेल. हे माझ्या डोळ्याचं पोटेन्शियल आहे, जे मला पुढे सर्जरीनंतर किती सक्सेस येईल किंवा न येईल हे ठरवतं. ओके. दुसऱ्या प्रकारच्या लेन्सेस असतात, एकतर मल्टीफोकल लेन्सेस किंवा मोनोफोकल लेन्सेस. मोनोफोकल म्हणजे ती लेन्स एकाच पॉइंटला फोकस करते आणि कदाचित जवळसाठी बारीकसा चष्म्याचा नंबर त्याच्यात राहू शकतो. मल्टीफोकल लेन्सेस म्हणजे अशा प्रकारच्या लेन्सेस ज्याच्यात कंपनी क्लेम करते की चष्म्याचा नंबर तुमचा पूर्णपणे निघून जाणार. आपल्या गरजेनुसार, म्हणजे ज्या प्रोफेशनमध्ये तुम्ही आहात किंवा ज्या वातावरणामध्ये तुम्ही राहतात त्यानुसार तुमच्या डॉक्टरशी, हेल्थ केअर प्रोव्हायडरशी अवश्य बोला. मग त्याला ठरवू देत की तुम्हाला कुठल्या प्रकारची लेन्स राईट. सुटेबल आहे. बरोबर. या सगळ्यांपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुला सांगते, की आपण मटेरियलबद्दल बोलूया. लेन्सचं मटेरियल हायड्रो याचा अर्थ होतो पाणी, आणि फोबिक म्हणजे नफरत, म्हणजे हायड्रोफोबिक मटेरियल म्हणजे आपल्या डोळ्यात पाणी भरलंय, राईट? तर त्या पाण्यामध्ये आयुष्यभर ही लेन्स राहणार आहे. तर तिचं मटेरियल जर हायड्रोफोबिक असेल तर दॅट इज अ गुड क्वालिटी लेन्स. का? ओके. कारण की एवढे वर्षानुवर्ष त्या पाण्यामध्ये राहून सुद्धा ही लेन्स सहसा खराब होत नाही. आणि ऑन द कॉन्ट्ररी दुसरं एक मटेरियल असतं जे असतं हायड्रोफिलिक. फिलिक म्हणजे प्रेम असणे, म्हणजे पाण्याचा त्या लेन्सच्या मटेरियलवरती परिणाम होऊ शकतो. म्हणून हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक ह्या गोष्टी ॲज अ पेशंट तुम्ही कदाचित जास्त लक्षात घ्याव्या असं मला वाटतं. तर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात फनी नाहीतर असा मिथ असं कुणी विचारलंय का तुम्हाला कॅटरॅक्ट बद्दल? तुला मी एक ऑपरेटेड पेशंटची गंमत सांगू का? चालेल. अ, आत्ता जे गेल्या वर्षी 25 साली गणपती उत्सव झाला ना, ओके. तर त्या गणेश चतुर्थीच्या आधी एक डोळा आणि लगेच दुसरा डोळा असं एका अच्छा. काकूंचं मी सर्जरी केलं. टिपिकल मिडल क्लास आपली जी जशी बाई असते ना हां. तशा काकू. अच्छा. आणि अचानक गौरी पूजन असतं ना, त्या दिवशी त्यांच्या सुनेचा आनंदाने फोन आला की मॅडम थँक्यू. म्हटलं काय झालं? हं. तर मग त्यांनी वेळ आहे का तुम्हाला वगैरे? हो म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी एक गोष्ट सांगितली. सूनबाई म्हटल्या की फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या कडे एक फॅमिली फंक्शन होतं. त्यासाठी या काकूंनी खूप हौशीने, हे बघ मध्यमवर्गीय एका सामान्य गृहिणीच्या छोट्या छोट्या अपेक्षा आणि आनंद असतात. तर माझ्याकडे सोन्याचे दागिने आहेत पण माझ्याकडे हिरे नाही. तर अच्छा. त्यांनी काय केलं,
खूप हौशीने हिऱ्यांचे कुडे म्हणतो ना आपण हां, कानातले, ते हां. विकत घेतले. ओके. हं. सूनबाई आणि लेकाने ते खूप हौशीने घेऊन सुद्धा दिले. एक एकदम काय म्हणूया अशी प्रथित यश कंपनी ब्रँडेड असे ते त्यांनी ते घेतले. अच्छा. आणि घेतल्यानंतर हे बिचारे आपले दोघं EMI फेडतायत आणि काकू अपसेट, की का? ह्या माझ्या हिऱ्यांना चमकच नाही. आपल्याला फसवलंय. सुनेच्या आणि मुलाच्याही डोक्यात असं यायला लागलं, की अरे आपण फसवले गेलो. आपल्याला या क्षेत्रातलं हं. कळत नाही. आपण उगीच एवढे पैसे घालवून बरोबर. बसलो हं. आणि फसवलो गेलो. सो त्या गणपती उत्सवानंतर त्यांच्याकडे गौरी होत्या आणि त्यांनी ते बरोबर. लॉकरमधनं ते काढल्या कुडे घालायला. जे काय होते हां, ते बाहेर काढले आणि बिकॉज त्या पोस्ट ऑपरेटिव्ह होत्या आणि त्यांचा तो मोतीबिंदू निघालेला होता, हां. त्यांना लख्ख चमकणारे हिरे दिसायला लागले. त्या काकू इतक्या खुश झाल्या, म्हणजे एक समाधान असतं ना, की हं, आपण हं, हं, काहीतरी हं. केलं आणि तो आनंद आपल्याला आहे. मिळाला. बरोबर. आणि त्यांच्या सूनबाईंनी हं. पटकन मला फोन करून हा कन्वे केला. सो एक लक्षात घ्या, की खरी चमक डोळ्यांमध्ये आहे, कुठल्या हिऱ्यांमध्ये नाहीये. खरंच खूप मजेशीर होतं हे. डॉक्टर, आपण मोतीबिंदूबद्दल बोललो, जो बऱ्याचदा वयाशी रिलेटेड असतो. पण आजकाल एक असा आजार आहे जो अनेकांना होतोय, डायबिटीज. अनेकांना माहीत नसतं, की शुगरमुळे किडनी, हार्टवर नाही, पण डोळ्यांवरतीही परिणाम होतो. तर डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे नेमकं काय? मुळामध्ये मधुमेहाचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम डोळ्यांवरती होतात. आपण स्टेप राइट. बाय स्टेप जाऊया. डोळे कोरडे होतात, डोळ्यांमध्ये अश्रूंचं प्रमाण कमी होतं, डोळ्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे वारंवार इन्फेक्शन्स, कंजंक्टिव्हायटिस किंवा रांजणवाडी म्हणतो ना आपण, हो. तसे येतात. त्यानंतर डोळ्यांचे जे त्यानंतर डोळ्यांना मोतीबिंदू जर नसेल, तर तो असण्याची शक्यता वाढते आणि जर असेल, तर हं. तो झपझप वाढतो. याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांना कधी-कधी अचानक स्क्विंट किंवा तिरळेपणा येतो आणि पेशंटला 2-2 दिसायला लागतं. डोळ्यातलं प्रेशर आपण ग्लॉकोमाबद्दल बोललो ना, तर बरोबर. ते डोळ्यातलं प्रेशरही डायबिटीसमध्ये जास्त वाढू शकतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊया, की डायबेटिक रेटिनोपॅथी. मुळात रेटिना म्हणजे काय? डोळ्याचा एक पडदा आहे, जो न्यूरोसेन्सरी लेयर आहे, मी तुला सांगितलं. बरोबर. सो हा लेयर एका कुठल्याही गोष्टीची इमेज त्याच्यावरती पडल्यानंतर ती मेंदूकडे कॅरी करतो. या रेटिनाचं जे या रेटिनाचा जो रक्तपुरवठा आहे ना, तो या डायबिटीसमध्ये हॅम्पर होतो. जसं की डोळ्यातल्या रक्तवाहिन्या कधीच लीक नाही व्हायला पाहिजे. कारण की डोळा हा पारदर्शक आहे. सगळे बरोबर. त्यातले जे पार्ट्स आहेत ते ट्रान्सपरंट आहे आणि तो जर लीक झाला तर त्यातनं रक्त किंवा काही प्रोटीन्स वगैरे बाहेर येईल आणि मग दृष्टी कमी होईल. हं. तर डायबिटीजमुळे या डोळ्यातल्या रक्तवाहिन्यांचं जो वॉल असते ती कमजोर होते आणि लिकेज चालू होतात. मग त्यातनं कोलेस्ट्रॉल किंवा आपण म्हणूया प्रोटीन्स, बी रक्त हे सगळं बाहेर यायला लागतं आणि त्यामुळे हा डोळ्याचा पडदा सुजू पण शकतो. दुसरा महत्त्वाचा बदल पडद्यामध्ये होतो, की त्याला हायपॉक्सिया होतो. हायपॉक्सिया म्हणजे काय? ऑक्सिजनचा जितका पुरवठा एखाद्या अवयवाला व्हायला हवाय, तो होत नाही आणि ज्या वेळेला अशी कंडिशन जास्त दिवस चालते, तेव्हा बिकॉज ऑफ हायपॉक्सिया काही नवीन रक्तवाहिन्या डोळे तयार करायला लागतात. पण या नवीन रक्तवाहिन्या अनफॉर्च्युनेटली कमजोर असतात. त्या ज्या बाय बर्थ असलेल्या रक्तवाहिन्या इतक्या स्ट्राँग नसतात. मग त्या फुटतात. फुटल्यानंतर डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो. आपण ऐकलं असेल किंवा मग डोळ्याचा पडदा निसटतो. बरं. हे जे आजार आहेत ना, हे बऱ्यापैकी गंभीर आजार आहेत. जर डायबिटीज कंट्रोलमध्ये असेल आणि डोळ्यांनी व्यवस्थित सुद्धा दिसतंय, तर नियमित डोळे चेकअप करायची गरज आहे का? हो, अवश्य नियमित डोळ्यांची तपासणी करायला हवी. कारण मी जसं म्हटलं, की प्रेशर्स वाढले तर ते पेशंटला समजत नाही, डॉक्टरला समजतं. राइट. आणि दुसरं म्हणजे रेटिनोपॅथीचे सुरुवातीचे जे सायन्स असतात ते डॉक्टरला समजतात. मग त्याप्रमाणे तुमच्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज मॉडिफाय करायला त्यांनाही मदत होते. त्यामुळे जरी डायबिटीस असेल, कंट्रोलमध्ये असेल आणि दिसायलाही छान असेल, तरी अवश्य तुम्ही ॲन्युअली ॲटलीस्ट वन्स डोळ्याच्या डॉक्टरकडे जायला ओके. हवंय. जर डायबेटिक रेटिनोपॅथी डायग्नोस झाली, तर पुढच्या ट्रीटमेंट ऑप्शन्स काय असतात? नेहमी सर्जरीच असते, इंजेक्शन्स असतात का काय असतं?
अच्छा, या बाबतीमध्ये ना टाईम मॅटर करतो, ओके. की जितका लवकर पेशंट डॉक्टरकडे पोहोचला, तेवढी त्याची ट्रीटमेंट सोपी होते. ओके. म्हणजे सुरुवात आता फार त्याच्या खोलात जायची आपल्याला फार गरज नाहीये, पण सुरुवातीला जर एखादी रेटिनोपॅथी असेल, तर आम्ही त्याला फक्त ऑब्झर्व्ह करतो. वेट एंड वॉच, की 3 ते 4 ओके. महिन्यांनी परत बोलवतो. काही गोष्टी हेल्थ वाईज किंवा लाईफस्टाईल वाईज मॉडिफाय करायला सांगतो आणि मात्र जर ह्या गोष्टी ॲडव्हान्स झाल्या असतील, तर कधी-कधी डोळ्याच्या मध्ये काही प्रकारचे विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन्स दिले जातात किंवा लेझर डोळ्यांमध्ये केलं जातं डोळ्याच्या पडद्याला रेटिनाला. अच्छा. तर आजकाल काय झालंय जेवढं म्हणजे 15 वर्षापूर्वी होतं तेवढ्या सर्जरीज डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी लागत नाहीत. म्हणजे सुरुवातीच्या काळातच तो आजार थोपवला जातो आणि त्याचे जे क्लिष्ट असे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते पुढे मग वाढत नाही. पण अर्थातच याच्यासाठी रेग्युलर फॉलोअप्स खूप महत्त्वाचे आहेत. डायबिटीज असलेल्या व्यक्तींना अ, आयुष्यभर त्यांचे डोळे निरोगी ठेवायचे असतील, तर त्यांच्यासाठी 4-5 गोष्टी तुम्ही कोणत्या सांगाल? ओके. जर डायबिटीज असेल, तर आपलं पेशंटनी बी-पी कंट्रोलमध्ये ठेवायचं. कारण की 2 गुन्हेगार एकत्र आले तर मोठा दरोडा टाकतील. राइट. समजलं? सो आपण आपलं बी-पी कंट्रोलमध्ये ठेवायचं बरोबर. आणि बी-पीचा त्रास नसेल तरी त्याला आपण चेक करत राहायचं. हं. तिसरी गोष्ट, तिसरा गुन्हेगार आहे अजून कोलेस्ट्रॉल. तर लिपिड प्रोफाईल वेळोवेळी चेक करायची. डायबिटीज हा मेटाबॉलिक डिसीज आहे. म्हणजे चयापचय जे शरीराचं बिघडतं, त्यामुळे बाय डिफॉल्ट कधी-कधी ट्रायग्लिसराइड्स किंवा एच-डी-एल असे घातक कोलेस्ट्रॉल वाढतात. तर हे नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमचे जे फिजिशियन किंवा जे पण डॉक्टर असतील, ते तुम्हाला काही गोळ्यासुद्धा देतात. आणि चौथं, की स्मोकिंगपासून दूर राहा. तर इव्हन इफ यू आर अन ॲक्टिव्ह स्मोकर सोडून द्या आणि जर तुम्हाला पॅसिव्ह स्मोकिंग होत असेल, तर तिथूनही माघार घ्या. आपण इतक्या आय डिसीजेसबद्दल बोललो. आता थोडं आपण प्रिव्हेन्शनकडे वळूया. आपण आपल्या रोजच्या आहारातून डोळ्यांच्या आरोग्यावर काही बदल करू शकतो का? अवश्य करू शकतो. रोजच्या आपल्या आहार आपण ती एक हे ऐकली आहे ना, वी बिकम व्हॉट वी ईट. राइट. समजलं? सो नुसत्या डोळ्यांसाठी नाही, आपल्या पूर्ण शरीरासाठी आपण जे खातो ते महत्त्वाचं आहे. सो आपण घरी शिजवलेलं, ताजं-ताजं, गरम-गरम अन्न खायला पाहिजे. ज्याच्यामध्ये की अर्थातच फळं आणि भाज्या मुबलक प्रमाणात असतील. अमुक एकातच व्हिटॅमिन ए आहे म्हणून मी ते खातो. बरेच अँटीऑक्सिडंट किंवा मायक्रोन्यूट्रिएंट असतात. ते आपण बाय डिफॉल्ट आपल्या भारतीय आहारामध्ये, महाराष्ट्रीयन आहारामध्ये ऑलरेडी खातोय. आपल्या पूर्वजांनी इतकं चांगलं डाएट आपल्याला दिलंय. बरोबर. मग ते सगळं सोडून पिझ्झाच खा, हं. बर्गर खा किंवा हे सगळं प्रोसेस्ड फूड खा, ते चिप्सची पाकिटं उघडून खा. सो हे सगळं नुसत्या डोळ्यांनाच नाही, तर आपल्या पूर्ण शरीराला घातक आहे. खरंच गाजर, व्हिटॅमिन ए म्हणतो आपण घ्या. ह्यांनी डोळ्याचं आरोग्य अजून चांगलं होतं का? अजून चांगलं होतं म्हणण्यापेक्षा आपल्या डोळ्यांना नियमित रेग्युलर जे काम करतायत, ते राइट. करण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणून त्याचा आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला डोळ्यांच्या नसांचे काही-काही आजार असे असतात, की डायटरी व्हिटॅमिन डेफिशियन्सीजमुळे ते एकाचे 2 होतात. ओके. डबल इंटेन्सिटीने वाढतात. म्हणून आपला आहार हा आपण म्हणतो ना, समतोल असायला हवा. म्हणजे फक्त एका गोष्टीने नाही, तर सगळा आहार व्यवस्थित करा. डोळे चांगले नाही होणार, पण डोळ्याच्या आरोग्यासाठी तुम्ही डोळ्याच्या खावा. आरोग्यासाठी खा. डॉक्टर, आपण इतक्या गंभीर आणि इम्पोर्टंट गोष्टी जाणून घेतल्या. आता थोडी आपण मजा करूया. ओके. मी काही झटपट प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही त्याची एका शब्दात आणि झटपट उत्तरं द्यायची आहेत. आय एक्सरसाइज करून चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो का? नाही. आय एक्सरसाइजेसनी नंबर कमी होत नाही. तिरळेपणा जर असेल तर काही एक्सरसाइजेस डॉक्टर्स सांगतात त्याने तिरळेपणामधल्या पेशंट्सला फायदा होतो. ओके. कंजक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येणे, हा एकमेकांकडे बघून पसरतो का? नाही. कंजंक्टिव्हायटिस एकमेकांकडे बघून पसरत नाही. हा टचमुळे पसरणारा आजार आहे. उदाहरणार्थ, मला जर कंजंक्टिव्हायटिस झालाय, तर मी माझा डोळा चोळला राइट. आणि तोच घाणेरड्या हाताने मी या खुर्चीला स्पर्श केला. आता पुढे येऊन बसणारा जो व्यक्ती असेल, त्याने त्याच जंतूंना हात लावला, ते त्याच्या हातांवर गेले आणि मग त्यानेही त्याचा डोळा चोळला. सो इथून ओके. होतो तो. डोळे येणे, लाल होणे ह्याला काही क्विक रेमेडी आहे का?
नाही, लाल होणे किंवा कंजंक्टिव्हायटिस होणे याला क्विक रेमेडी काहीही नाही. मी अशी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना, की ओव्हर द काउंटर जे मेडिसिन्स मिळतात ती प्लीज वापरू नका. त्यात काही हानिकारक, डोळ्यांना इजा पोहोचवतील असे मॉलिक्युल्स असतात. त्यामुळे कुठलंही औषध वापरण्याआधी डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या. कॉन्टॅक्ट लेन्सेस की स्पेक्टॅकल्स कोणतं सेफ आहे जास्त? दोन्ही सेफ आहेत. कॉन्टॅक्ट ओके. लेन्सेस वापरणाऱ्याने जर बेसिक हायजीनची काळजी घेतली, तर कॉन्टॅक्ट लेन्सेससुद्धा सेफ आहेत. उदाहरणार्थ कॉन्टॅक्ट लेन्सेस हाताळताना कायम आपले हात साबणाने स्वच्छ धुतलेले हवेत. आपण बरोबर. टॅप वॉटर किंवा दुसऱ्या पाण्याने कॉन्टॅक्ट लेन्सेस धुवायचे नाहीयेत. त्याच्यासाठी जे स्पेशल सोल्युशन मिळतं, त्यामध्येच ते ठेवायचे आहेत. आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस घालून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, की कधीही घालून झोपायचं नाहीये. ओके. कॉन्टॅक्ट लेन्सेस घालून दुपारची नॅप म्हणतो ना आपण, ती पण घ्यायची नाहीये. झोप कमी झाली की डोळ्यांवरती काही परिणाम होतो का? हो, बरेच बदल होतात. झोप कमी झाली, की डोळ्यांवरती त्यांना जी आपण म्हणूया रिकव्हरी पिरियड किंवा रेस्ट पिरियड मिळत नाही. सो मग डोळे लाल होतात, कोरडे पडतात, इन्फेक्शन्स होतात, हम्म. डोळ्यांवर ताण येतो, दिसायला धुरकं दिसतं. बरेच बदल होतात. तुमच्या मते डोळ्यांसाठी सर्वात वाईट सवय कोणती? सर्वात वाईट सवय मला वाटतं डोळे चोळणे. की आपण कधीही डोळे इट इज काइंड ऑफ सबकॉन्शियस रिफ्लेक्स. डोळे जे भाई ओके. आपण चोळतो पर्पजफुली चोळत नाही. हम्म. पण चोळल्यानंतर बरेच जंतू डोळ्यात जातात किंवा डोळे रब झाल्यानंतर डोळ्यातलं प्रेशर्स बदलतं. डोळ्यामध्ये जर काही फॉरेन बॉडी गेली असेल आणि आपण डोळे चोळले तर ती त्यात जखमा करू शकते. डोळ्याचे शेप्स परमनंटली बदलण्याची पण कॅपॅसिटी डोळा चोळल्यामुळे होऊ शकते. आणि सगळ्यात चांगली सवय कोणती? डोळ्यांसाठी चांगली सवय म्हणजे निरोगी खा, मोकळ्या मैदानामध्ये भरपूर व्यायाम करा आणि स्वतःची काळजी घ्या. अनेक तरुण विचारतात, की माझा डोळ्याचा नंबर -0.5 आहे, -7.5 आहे. तर डायटनी, आय एक्सरसाइजनी किंवा घरगुती उपायानी काय हा नंबर जाऊ शकतो का? सहसा तरुणांमधले नंबर्स जात नाही, ते परमनंट राहतात. एसीचा काही इफेक्ट आहे का डोळ्यांवरती? एसीचे जर फिल्टर्स क्लीन नसतील ना, तर मग त्याचा डोळ्यांवरती दुष्परिणाम होऊ शकतो आणि ओके. सतत एसीच्या ब्लोमुळे डोळे कोरडे पडतात. सध्या रील्स, शॉर्ट्स 5-6 वर्षात खूप वाढलेत. तर पेशंट सुद्धा वाढले आहेत का? पेशंट वाढले आहेत कारण की अवेअरनेस वाढला आहे. हे मला एक ओके. कौतुक वाटतं. आपण चांगल्याला चांगलं म्हणायला पाहिजे, की प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःबद्दल, स्वतःची काळजी घेण्याबद्दलची जागरूकता आता वाढली आहे. ओके. सो म्हणून पेशंट वाढले आहेत. व्हिटॅमिन ए जास्त घेतलं तर डोळे अजून छान होतात का? नाही, आहे तसेच राहतात. असं म्हणतात, की सकाळी अनवाणी पाय हिरव्या गवतावर चाललं, की डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. हे खरं आहे का? ॲक्चुअली पार्टली हे खरं आहे. कारण की तुम्ही गवताकडे न बघता आजूबाजूच्या झाडा-झुडपांकडे जर बघत असाल, तर डोळे रिलॅक्स होतील आणि डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहील. ओके. एक शेवटचा प्रश्न अ, विचारेल मी आता तुम्हाला. एका सामान्य व्यक्तीला जर त्याचे डोळे आयुष्यभर निरोगी ठेवायचे असतील, तर त्या व्यक्तीला तुम्ही काय सल्ले देसाल? भरपूर व्यायाम करा, फळं आणि भाज्या खा, पाणी भरपूर प्या आणि मोबाईलपासून दूर राहा. डॉक्टर, हा माझाही एक पर्सनल प्रश्न आहे. आता एखादं फंक्शन किंवा मी साडी घातली असेल, तर मला चष्मा घालायला नाही आवडत. मग मी कॉन्टॅक्ट लेन्सेस प्रिफर करते. तर खूप जणांना प्रश्न असतो, की कॉन्टॅक्ट लेन्सेस किती सेफ आहे वापरायला? कॉन्टॅक्ट लेन्सेस जसं मी तुम्हाला हायजीन सांगितली ना, त्या सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन सेफ आहेत ओके. आणि ऑकेजनली किंवा एखाद्या फंक्शनपुरती जर वापरायची असेल, तर डेली डिस्पोजेबल सेटसुद्धा अवेलेबल असतात, जे आपण एकदा वापरले, की आपण फेकून द्यायचे. मग त्यामध्ये वारंवार इन्फेक्शन आपल्याला डोळ्यामध्ये पसरण्याची भीती कमी होते. कारण आपण ते काही महिन्यांच्या गॅपनंतर वगैरे वापरू ना, बरोबर. म्हणून मग इन्फेक्शनची भीती कमी होते. वापरले की फेकून द्यायचे. थँक डॉक्टर श्रद्धा. तुम्ही वेळात वेळ काढून आला आणि आम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती दिल्या आणि डोळ्यांचे बरेच मिथ्स आणि फॅक्ट्स सुद्धा क्लिअर केले. ह्यासाठी तुमचे खूप खूप आभार. मोस्ट वेलकम. डॉक्टर श्रद्धा पुराणिक यांचे काम केवळ ट्रीटमेंट पुरतं मर्यादित नसून गरीब आणि गरजू रुग्णांना सुद्धा त्या मदत करतात. ही त्यांची सामाजिक बांधिलकी खरंच खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, हा आपल्या शरीरातील छोटासा अनमोल कॅमेरा जपणं आपल्या हातात आहे. रेग्युलर आय चेकअप करा, आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घ्या आणि अशीच माहितीपूर्वक माहितीसाठी सबस्क्राईब करा बियॉन्ड डायग्नोसिस.